अंधाराचा फायदा घेऊन बंदूक आणि कोयता घेऊन आलेले दरोडेखोर पोलिसाच्याच घरात घुसतात। काही क्षणात सगळे हादरतात। एक महिला दरोडेखोरांच्या तावडीत सापडते, पण त्याच वेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांचा डाव फसतो। एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमासारखी वाटावी अशी ही घटना जळगावच्या नशिराबादमध्ये घडली आहे। दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर कसे पळाले सविस्तर समजून घेऊ। रात्रीचे 8:30 वाजले होते। जळगावच्या नशिराबादमध्ये भादली रस्त्यावर मुक्तेश्वर नगर नावाचा परिसर आहे। सगळा परिसर नेहमीप्रमाणे शांत होता। डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक कर्मचारी गणेश साहेबराव कोळी आपल्या घरात कुटुंबियांसोबत बसले होते, पण पुढच्या काही क्षणात एवढं भयंकर काहीतरी घडणार याची पुसटशीही कल्पना त्यांच्या कुटुंबाला नव्हती। अचानक घरासमोर उजेडात 2 सावल्या जवळ येताना दिसल्या। काही समजायच्या आतच एका दरोडेखोराने हातातली रिव्हॉल्वर समोर ताणली आणि दुसऱ्यानं पोलीस कर्मचारी गणेश कोळी यांच्या पत्नीला कोयत्याचा धाक दाखवला। सब पैसा निकालो, निकालो सब पैसा असं म्हणत दरोडेखोरांनी धमकावणं सुरू केलं। अचानक घडलेल्या या घटनेमुळे घरातल्यांच्या अंगाचा थरकाप उडावला। गणेश कोळी यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्यांवर आणि गळ्यातल्या सोन्याच्या साखळीवर दरोडेखोराची नजर पडते आणि दरोडेखोर त्यांच्याकडे जायला लागतात, पण दुसऱ्या क्षणाला गणेश कोळी बाथरूममध्ये लपतात। कोणताही आततायी प्रतिकार केला तर पत्नीच्या किंवा कुटुंबियांच्या जीवावर बेतेल हे कोळी यांनी एका क्षणात ओळखलं आणि त्यांनी स्वतःला थेट बाथरूममध्ये कोंडून घेतलं। दरोडेखोरांनी दार तोडायला सुरुवात करताच आतून आवाज आला, मी पोलीस आहे, तुम्हाला कामाला लावून टाकेन। या आवाजामुळे दरोडेखोर दचकले। आता इथून निष्ठावं लागेल हे त्यांच्या लक्षात आलं, पण काहीतरी न्यायचं म्हणून त्यांनी घराबाहेर लावलेली कार घेऊन ते निसटले। तेवढ्यात कोळी यांनी खिशातून फोन काढला आणि थरथरत्या बोटांनी पोलिसांना फोन केला। 2 आले आणि त्यांनी तोंडाला मास्क लावलं होतं, डोक्याला पण मास्क लावलेलं होतं। त्यांनी चॉपर वगैरे सुरी होती आणि एक रिव्हॉल्वर काढला, बोललो पैसा देऊ पैसा देऊ। तर त्याच्यामध्ये मी घुसलो संडासामध्ये, कडी लावून घेतली। कडी लावली आणि त्या बोलले की मी बोललो की मी पोलीस आहे, तुम्हाला कामाला लावून टाकेल। मग त्या टायमाला बायकोला मी त्यांनी एकदम दाटी दिली। मग ते चाबी घेऊन पळून गेले गाडी घेऊन बाजूला। किती जण होते? 2 जण होते। कसे हिंदी बोलत होते? हिंदी बोलत होते। घरात किती जण होते तुम्ही? आम्ही 4 जण। म्हणजे तुम्हाला मध्ये कोणून जण पडून गेले का ते? हां, गाडी घेऊन पडून गेले? गाडी घेऊन पडून गेले। चाबी तिथंच होती, चाबी घेऊन पडून गेले। मोबाईल घेतले, इथे ठेवले होते बाहेर। पुढे काय झालं? पुढे मग आम्ही 112ला मी कॉल केला। मग त्यांनी लगेच नाकाबंदी वगैरे लावली आणि गाडी आपल्या MIDC पकडली। तुम्ही पाठलाग केला? हा, पाठलाग केला। तो काय झालं पुढे? मग ते पळून गेले, अंधारात गाडी लावली पळून गेले तिथून। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मण्यारखेडा शिवारातून कोळी यांची कार ताब्यात घेतली। गणेश कोळी यांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या फिल्मी स्टाईल दरोड्याच्या प्रयत्नामुळे संपूर्ण नशिराबाद परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। सध्या पोलिसांची पथकं आरोपींचा शोध घेत आहेत, त्यामुळं हे दरोडेखोर कधी सापडणार यावर सर्वांचं लक्ष आहे। प्रशांत बधाने, लोकमत.com, जळगाव।